नमस्कार मित्र हो. ज्ञानगंगा घरोघरी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. नवीन वर्षाचा संकल्प करूया, आपलं वाचन वाढवूया. चला तर मग सुरुवात करूया अशाच एका पुस्तकापासून. त्या पुस्तकाचं नाव आहे अग्निपंख, जे की APJ अब्दुल कलामांचं आत्मचरित्र आहे. मद्रास राज्यातील रामेश्वरम या छोट्या बेटासारख्या गावात एका मध्यमवर्गीय तमिळ कुटुंबात माझा जन्म झाला. माझे वडील जैनुलब्दीन यांच्यापाशी ना फारशी संपत्ती होती ना शिक्षण, पण या उणिवावर मात करेल असे आंतरिक शहाणपण त्यांना लाभलेले होते. उदार विशाल असा दृष्टिकोन होता. माझ्या आईच्या आशियम्माच्या रूपाने त्यांना आदर्श अनुरूप साथीदार लाभला होता. तिच्या हातून रोज किती जणांच्या पोटी अन्न जायचे हे मी तुम्हा सांगू शकणार नाही, पण आमच्या पंक्तीला कुटुंबातील माणसांपेक्षा बाहेरची माणसे अधिक संख्येने असायची. आजूबाजूच्या लोकांमध्ये एक आदर्श जोडपे असे त्यांचे वर्णन केले जाई. वडिलांपेक्षा माझ्या आईचे कुळ अधिक उच्च मानले जात असे, कारण तिच्या पूर्वजांपैकी कुणाला तरी ब्रिटिशांकडून बहादूर अशी पदवी मिळालेली होती. मी सामान्य रूपाचा, लहानचणीचा, अनेक भावंडांपैकी एक होतो. माझे आईवडील दोघेही उंच देखणे होते. 19व्या शतकात बांधलेल्या पिढीजात घरात आमचे वास्तव्य होते. विटा चुनखडीने बांधलेले ते पक्क्या बांधणीचे घर रामेश्वरमची मशीद असलेल्या रस्त्यावर होते. घर तसे मोठेही होते. माझे वडील साध्या राहणीचे भुकते होते. चैनीच्या महागड्या वस्तू कधी आमच्या घरी येत नसत, पण आवश्यक गरजा व्यवस्थित पुरवल्या जात. कपडे, अन्न, औषधपाणी या बाबतीत कुणालाही त्यांनी कधी कमी पडू दिले नाही. माझे बालपण भावनिक, सांपत्तिकदृष्ट्या अगदी सुरक्षित, सुखाचे गेले असेच मी म्हणेन. मी नेहमी माझ्या आईबरोबर स्वयंपाकघरात फरशीवर बसून जेवत असे. माझ्यासमोर केळीचे हिरवेगार पान ठेवून त्यावर अगदी प्रेमाने ती भाताचा ढीग वाढत असे. वरती मसाल्याच्या वासाने घमघमणारे सांबार असायचे. एका बाजूला तोंडाला पाणी सुटेल अशी चमचमीत घरगुती लोणची असायची, तर दुसऱ्या बाजूला खोबऱ्याच्या स्वादिष्ट चटणीचा गोळा असायचा. रामेश्वरातील ऐतिहासिक पवित्र शिवमंदिर आमच्या घरापासून चालत गेले तर 10 मिनिटांच्या अंतरावर होते. आमच्या घराच्या आजूबाजूची वस्ती प्रामुख्याने मुसलमान असली तरी काही हिंदू कुटुंबेही होती. मुसलमान शेजाऱ्यांशी त्यांचे गुण्यागोविंदाने वागणे, बोलणे होते. आमच्या वस्तीत एक जुनी मशीद होती. तिथे मी रोज वडिलांसोबत संध्याकाळचा नमाज पढण्यासाठी जात असे. अरबी भाषेतील ते प्रार्थनेचे शब्द कशासाठी आहेत, त्यांचा काय अर्थ आहे, ते मला त्या लहान वयात कळणे शक्य नव्हते. पण त्या प्रार्थना अल्लाकडे पोहोचतात त्याबद्दल माझ्या मनात कधीही कुठली शंका नव्हती. माझे वडील प्रार्थना संपवून मशिदीबाहेर आले की अनेक धर्मांचे, वेगवेगळ्या आर्थिक स्तरावरचे लोक त्यांची वाट पाहत थांबलेले असत. त्यांच्या हातात पाण्याची छोटी छोटी भांडी असत. वडील त्या पाण्यात बोटे बुडवून प्रार्थना करत. ते पाणी मग लोक श्रद्धेने घरी नेत, औषध पाणी म्हणून आजाऱ्यांना देत. मला हेही आठवते की आजार बरा झाल्यावर लोक घरी येऊन वडिलांचे आभार मानत. तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक समाधानी, आनंदी स्मित उमटे आणि ते म्हणत, त्या दयाळू, कृपाळू अल्लाचे आभार माना. रामेश्वरमच्या शिवमंदिराचे प्रमुख पुजारी पक्षी लक्ष्मणशास्त्री आणि माझे वडील एकमेकांचे चांगले मित्र होते. माझ्या लहानपणचे एक चित्र स्पष्टपणे माझ्या मनपटलावर उमटलेले आहे. पारंपरिक मुसलमान पोशाखात माझे वडील आणि धोतर, पंचा, उपरणे अशा हिंदू वेशातील शास्त्रीजी असे दोघे मित्र दैवी कृपा, अध्यात्म, तत्त्वज्ञान अशा गंभीर विषयावर मनपूर्वक चर्चा करत आहेत. मी मोठा झालो, प्रश्न विचारण्या एवढा समजूतदार झालो, तेव्हा वडिलांना मी प्रार्थनेतील शब्दांचा अर्थ विचारला. उत्तरादाखल ते म्हणाले, प्रार्थनेमध्ये, नमाज पढण्यामध्ये गूढ असे काही नाही. एकत्र येऊन नमाज पढताना माणसामाणसातील भेदभाव नाहीसे होतात. संपत्ती, वय, जात, धर्म, वंश, शरीर सर्व काही विसरून आपण त्या अगाध दैवी विश्वशक्तीशी एकरूप होतो. धर्माबद्दलच्या, अध्यात्माबद्दलच्या दैवी कल्पना तमिळ भाषेत सोप्या करून सांगायची विलक्षण हातोटी त्यांच्याजवळ होती. एकदा त्यांनी मला सांगितलेले आठवते, प्रत्येक माणूस स्वतंत्रपणे दुसऱ्यापासून वेगळा असतो, तरीही त्या सर्वांना बांधणारा एक दैवी अंश प्रत्येकात असतो. संकटे आली, दुःखे भोगावी लागली तरी माणसाने धीर सोडू नये. न घाबरता त्यांना सामोरे जावे. आपल्या दुःखाला समजून घ्यायचा प्रयत्न करावा. संकटे माणसाला आत्मपरीक्षण करण्याची संधी देतात. मी त्यांना त्यावर गांभीर्याने विचारले, तुमच्याकडे मदतीसाठी, सल्ल्यासाठी येणाऱ्या लोकांना तुम्ही हे का समजावून सांगत नाही?
माझ्या खांद्यावर त्यांनी आपले दोन्ही हात ठेवले. माझ्या डोळ्यांशी आपली नजर भिडवत ते क्षणभर निश्चल पाहत राहिले. जणू त्यांचे शब्द समजायची माझी कुवत त्यांना जोखायची होती. मग सावकाश पण ठाम शांत आवाजात त्यांनी उत्तर दिले, माणसे जेव्हा एकाकी होतात तेव्हा ती निसर्ग नियमानुसार सोबतीच्या अपेक्षेने आजूबाजूला पाहू लागतात. पुढ्यात जेव्हा संकटे उभी राहतात तेव्हा कुणीतरी येऊन मदत करावी अशी अपेक्षा बाळगतात. समोरचे रस्ते बंद झालेत असे त्यांना वाटते तेव्हा कुणीतरी वाट दाखवावी अशी त्यांची इच्छा असते. प्रत्येक संकट, नव्याने येणारे दुःख, अपेक्षा आपापला मदतनीस शोधून काढायला समर्थ असते. आपल्या दुःखावर उपाय सुचवा म्हणून सल्ला मागायला माझ्याकडे जेव्हा लोक येतात तेव्हा त्यांच्या हृदयात निराशा असते. दुःख भावनेचा उद्रेक उसळत असतो. तो शांत व्हावा म्हणून एक दुवा या अर्थाने मी त्यांच्याशी बोलतो. त्यांना त्यावेळी फक्त प्रार्थनेने, समर्पित भावनेने देवाला शरण जा असे सांगतो. खरे तर हे फारसे स्पृहणीय नाही. तो मार्ग कधी कुणी अनुसरू नये. स्वतःला आपण कमकुवत बनू देऊ नये. भविष्याकडे भीतियुक्त नजरेने पाहणे आणि स्वतःकडे अंतर्मुख होऊन आत्मशक्ती जागवणे यातला फरक सुजाण व्यक्तीने ओळखायला हवा. मला त्यातले सर्वच काही समजले असे मी म्हणत नाही, पण त्यांच्या बोलण्यातून एक विलक्षण उत्साह, ऊर्जा मला मिळाल्याचा अनुभव आला. माझे वडील पहाटे उठून सूर्योदयापूर्वीचा पहाटेचा नमाज पडायचे. त्यानंतर आमच्या घरापासून 4-1 किलोमीटर अंतरावर आमची नारळाची वाडी होती. तिथे ते जात. येताना डझनभर नारळ खांद्यावरून वाहून आणत आणि मगच नाश्ता करत अगदी 70 गाठेपर्यंत. त्यांचा हा रोजचा क्रम कधी चुकला नाही. माझ्या संपूर्ण आयुष्यात, माझ्या विज्ञान तंत्रज्ञानाच्या जगतात माझ्या वडिलांसारखे व्हायचा, त्यांनी दाखवलेल्या मार्गावरून पुढे जायचा प्रयत्न केला. त्यांनी मला सांगितलेली मूलभूत सत्ये समजून घेण्याचा, आचरणात आणण्याचा मी सतत प्रयत्न करत राहिलो. त्यांच्या शिकवणीमुळे मला एक विश्वास वाटत राहिला आहे. प्रत्येकामध्ये एक दैवी प्रकाशाची ज्योत तेवत असते. दुःख, अपयश, निराशेच्या अंधारात ती वाट दाखवू शकते. तुम्हाला योग्य जागी पोहोचण्यासाठी मार्गदर्शन करते. एकदा का त्या देवत्वाशी, त्या ज्योतिषी तुमचे अनुबंध जुळले तर तुम्ही मुक्तीच्या, आनंदाच्या, मनशांतीच्या वाटेवरचे कायमचे प्रवासी होता. मी 10 वर्षाचा होतो तेव्हा माझ्या वडिलांनी लाकडी नौका बांधायचा व्यवसाय करायचे ठरवले. त्या प्राचीन क्षेत्रावर येणाऱ्या प्रवासी भक्तांना रामेश्वरपासून धनुष्यकोडीपर्यंत नेण्या आणण्यासाठी तिचा उपयोग ते करणार होते. धनुष्यकोडीला स्थानिक भाषेत सेतुकराई म्हणतात. अहमद जलाउद्दीन नावाच्या एका आमच्याच गावातल्या कंत्राटदाराबरोबर समुद्रकिनारी ते रोज काम करू लागले. पुढे जलाउद्दीन यांनी माझ्या बहिणीशी, जोहराशी विवाह केला आणि आमच्याशी नाते जोडले. बोटीला हळूहळू आकार येत असलेला मी रोज पाहत होतो. त्याचा लाकडी नांगर, सुकाणू वगैरे भाग हळूहळू पक्के बनवले जात होते. एक दिवस भयानक चक्रीवादळाने किनाऱ्याला झोडपून काढले. ताशी 100हून अधिक मैलांच्या वेगाने वाहणाऱ्या सोसायट्याच्या वाऱ्यांनी सेतुकराईची थोडीफार जमीन अन आमची बोट समुद्रार्पण केली. पंबनचा पूल उतारूंनी भरलेल्या रेल्वे गाडीसकट कोसळून गेला. तोपर्यंत मी समुद्राचे फक्त सौंदर्य पाहिले होते. त्या प्रसंगात प्रथमच त्याचे रौद्ररूप, त्याची संहारक शक्ती यांचे मला दर्शन झाले. त्या बोटीच्या जन्मापासून तिचा विनाश होईपर्यंतच्या काळात महंमद जलाउद्दीन माझा घनिष्ठ मित्र बनला होता. तसा तो माझ्याहून 15-1 वर्षांनी मोठा होता. मला तो आझाद म्हणायचा. रोज संध्याकाळी आम्ही लांबवर फिरायला जात होतो. मशिदीसमोरच्या रस्त्यावरून समुद्रकिनाऱ्यावरच्या मऊ मऊ वाळूकडे आपसूक आमची पावले वळायची. आम्ही अधिकतर आध्यात्मिक, धार्मिक, दैवी, आत्म्याशी संबंधित अशा विषयावर बोलत असू. रामेश्वर एक तीर्थक्षेत्र असल्याने अशा प्रकारच्या संभाषणांना योग्य भारलेले वातावरण तिथे होते. पहिल्यांदा रामेश्वरमच्या पवित्र शिवालयाला एक प्रदक्षिणा घातली जायची. त्यावेळी भारताच्या कानाकोपऱ्यातून तिथे दर्शनाला येणाऱ्या भक्ता इतकीच समर्पित भावना आमच्या मनात जागत असे. प्रदक्षिणा घालताना शरीरातून एक अनामिक ऊर्जेची लहर धावत गेल्याची जाणीव होई. जलाउद्दीनच्या बोलण्याची एक विशिष्ट शैली होती. अल्लाला उद्देशून त्याचे सहज संवाद चालत.
आपल्या मनातले प्रश्न, विचार, शंका बोलताना अल्ला जणू त्याच्या शेजारी उभा आहे असा त्याचा आविर्भाव असायचा. एखाद्या कुटुंबातल्या वडीलधाऱ्याकडे बोलावे तसे मनातले विकल्प तो अल्लाला सांगत असे. अशा वेळी मी फक्त त्याच्याकडे पाहत राही. मग सावकाश माझी नजर हजारोंच्या संख्येने दर्शनाला येणाऱ्या शिवभक्तांकडे जाई. तिथे कुणी प्रदक्षिणा घालत असत, कुणी समुद्रस्नानाचे पुण्य मिळवण्यासाठी बुड्या घेत असत, कुणी आरत्या स्तोत्रे म्हणत असत, तर कुणी पूजापाठ करत असत. सर्वांचा रोग त्या सर्वशक्तिमान देवाकडेच असायचा. देवळातील प्रार्थना आणि मशिदीत केले जाणारे कुराणातील पठण एकाच ठिकाणी पोहोचण्यासाठी उच्चारले जातात याबद्दल माझ्या मनात बिलकुल संदेह नव्हता. फक्त जलाउद्दीनचे अल्लाशी काहीतरी विशेष नाते आहे असे मात्र वाटे. पण त्यामुळे त्याच्यामध्ये अजिबात कडवटपणा आला नव्हता. त्याने मला शिकण्यासाठी तसा तो फारसा शाळेत जाऊ शकला नाही. त्याच्या घरची परिस्थिती बिकट होती. पण त्यामुळे त्याच्यामध्ये अजिबात कडवटपणा आला नव्हता. त्याने मला शिकण्यासाठी सदैव प्रोत्साहन दिले. माझ्या शाळा कॉलेजातील यशामुळे तो मनोमन सुखावलेला मला कळायचे. आपल्या वाटेला आलेल्या परिस्थितीबद्दल त्याने कधी खंत व्यक्त केलेली मला आठवत नाही. उलट आयुष्याने जे काही आपल्या ओंजळीत टाकले त्याबद्दल त्याला वाटत असलेली कृतज्ञता त्याच्या वागणुकीतून सहज प्रतीत होत असे. मला आठवते, संपूर्ण रामेश्वर बेटावर इंग्रजी जाणू शकणारा त्यावेळी तो एकटाच माणूस होता. कुणालाही गरज पडेल तेव्हा तो पत्रे लिहून देत असे. अर्ज असू दे किंवा काही सरकारी लिखावट असू दे, जलाउद्दीनचेच नाव पुढे येई. त्यावेळी आमच्या कुटुंबातच नव्हे तर माझ्या आसपासच्या कुणाचीही जलाउद्दीन इतकी बाहेरच्या जगाशी ओळख नव्हती. सुशिक्षित लोकांबद्दल, नवनव्या वैज्ञानिक शोधाबद्दल, त्यावेळच्या साहित्याबद्दल, वैद्यकीय शास्त्रातील आधुनिक उपचार पद्धतीबद्दल त्याने मला वेळोवेळी माहिती तर दिलीच, पण महत्त्वाचे म्हणजे त्यायोगे आमच्या खेडेवजा धार्मिक गावाच्या पलीकडे असलेल्या नव्या जगाची जणू मला ओळख करून दिली. त्या लहान गावात माझ्या छोट्या बालपणीच्या जगात पुस्तकं म्हणजे एक दुर्मिळ वस्तू होती. आमच्या गावात STR माणिक्कम नावाचे एक माजी क्रांतिकारक राष्ट्रभक्त राहत होते. त्यांच्याकडे पुस्तकांचा बऱ्यापैकी संग्रह होता. त्यांनी मला पुस्तके वाचण्यासाठी सदैव उत्तेजन दिले. मीही मिळेल ते वाचत गेलो. पुस्तके मागण्यासाठी मी त्यांच्या घरी धाव घेत असे. माझ्या बाल्यावस्थेत शमसुद्दीन नावाच्या माझ्या एका दूरच्या भावाचा माझ्यावर बराच प्रभाव होता. रामेश्वरममध्ये येणाऱ्या वर्तमानपत्रांचा तो एकुलता एक वितरक होता. रोज सकाळच्या रेल्वे गाडीने पंबन गावाहून वृत्तपत्रांचे गठ्ठे येत. गावातल्या हजारभर सुशिक्षितांच्या वाचनाची गरज भागवणाऱ्या शमसुद्दीनचा व्यवसाय म्हणजे एक खांबी तंबू होता. स्वातंत्र्याच्या चळवळीची वाटचाल गाववाल्यांना समजणे हे महत्त्वाचे कार्य त्यातून साधत असे. कुणाला भविष्य जाणून घेण्यात रस असे, तर कुणी मद्रासच्या बाजारपेठेतले सोन्या चांदीचे भाव समजण्यासाठी उत्सुक असत. थोडेजण जिज्ञासू वृत्तीने हिटलर, महात्मा गांधी आणि बॅरिस्टर जिनाबद्दल गांभीर्याने चर्चा करत. पण झाडून सर्वजणांना पेरियार E.V. रामास्वामी यांच्या हिंदू धर्मातील उच्चवर्णीयांविरुद्ध चाललेल्या चळवळीबद्दल जाणून घेण्यात रस होता. दिनमणी हे त्यावेळचे सर्वात लोकप्रिय तमिळ वर्तमानपत्र होते. छापलेले शब्द त्यावेळी मला वाचायला येत नसत. त्यातील चित्रांकडे बघून मी समाधान मानत असे. शमसुद्दीन अंक आपल्या गिऱ्हाईकांना वाटण्यापूर्वी मी त्यातील चित्रे बघून घेत असे. मी 8 वर्षाचा असताना 1939 मध्ये दुसरे महायुद्ध पेटले. काय कारण असेल ठाऊक नाही, पण त्या सुमारास बाजारात चिंचोक्यांना अचानक भरपूर मागणी आली. मी चिंचोके गोळा करून मशिदीजवळच्या एका दुकानात देत असे आणि अख्खा 1 आना कमावत असे. जलाउद्दीन मला युद्धाच्या कथा सांगत असे आणि मग दिनमणीच्या शीर्षकातून मी त्या शोधत राही. आमच्या छोट्या दुरुस्त गावात युद्धाचे दृश्य परिणाम जाणवणे जवळजवळ अशक्य होते. पण हळूहळू भारताला सक्तीने युद्धात सामील व्हावे लागले आणि देशात आणीबाणी पुकारली गेली. रोज सकाळी पंबनहून येणारी रेल्वेगाडी रामेश्वरला थांबेनाशी झाली. हा युद्धाचा आमच्या गावावर पहिला ठळक परिणाम होता. मग चालत्या रेल्वेगाडीतील वर्तमानपत्रांचे गठ्ठे रामेश्वर ते धनुष्यकोडी दरम्यान खाली फेकले जात. ते गठ्ठे गोळा करण्यासाठी शमसुद्दीनला कुणीतरी मदतनीस हवा होता.
माझ्यापेक्षा दुसरा योग्य उमेदवार त्याला कुठून मिळणार? माझ्या आयुष्यातली पहिली कष्टाची कमाई करायला शमसुद्दीनचा असा हातभार लागला. आज अर्धशतकानंतर मी वळून त्या क्षणाकडे पाहतो आणि त्यावेळी स्वतःच्या कष्टाने मिळवलेल्या पहिल्या कमाईचा अभिमान आजही माझ्या मनातून ओसंडून वाहू लागतो. प्रत्येक मूल जन्माला येताना आईवडिलांकडून काही जन्मजात वैशिष्ट्ये घेऊन येते. आजूबाजूच्या सामाजिक, आर्थिक आणि भावनिक वातावरणात हळूहळू त्याच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण होते. या प्रवासात आपल्या जवळच्या खास व्यक्तींची खूप प्रभाव पडतो. त्यांचे गुणावगुण आपण नकळत ग्रहण करतो. माझ्या वडिलांकडून तो प्रामाणिकपणा आणि स्वयंशिस्त शिकलो, तर आईने मला चांगला विश्वास ठेवायची आंतरिक शक्ती दिली, दयाळू वृत्ती दिली. अर्थात माझ्या तिन्ही भावांनी आणि एका बहिणीने देखील हा ठेवा त्यांच्याकडून उचलला, पण मला तो जलालुद्दीन आणि शमसुद्दीन यांना निकट सहवास घडला. त्याने मी स्वतंत्र, वेगळा असा बनत गेलो. मोठेपणी मी त्या सर्वांपेक्षा वेगळा झालो. याची बीजे त्या दोघांच्या सहवासामुळे जो परिणाम झाला त्यामध्ये आहेत. शाळेत शिकायला न मिळणारे उपजत शहाणपण मी जलालुद्दीनकडून शिकलो, तर शमसुद्दीनकडून मी चेहऱ्यावरून दुसऱ्याच्या मनातले ओळखायला शिकलो. शरीराची, डोळ्यांची भाषा शिकलो. माझ्यामध्ये जो सर्जनशीलतेचा स्रोत उगम पावत, फुलत, खळाळत गेला, त्याचे श्रेय मी निसंशय त्या दोघांच्या सहवासाच्या माझ्यावर पडलेल्या प्रभावाला देतो. बालपणी माझे 3 जीवकंठस्थ मित्र होते: रामनाथशास्त्री, अरविंदन आणि शिवप्रकाशन. हे तिघेही हिंदू उच्चकुलीन सनातनी ब्राह्मण कुटुंबातले होते. त्यातील रामनाथा या रामेश्वराच्या देवळातील प्रमुख पुजारी लक्ष्मणशास्त्री यांचा मुलगा होता. बालपणी आमच्या भिन्न धर्मामुळे, घरच्या कट्टर धार्मिक आचरणामुळे देखील आपण वेगळे आहोत असे कधीही वाटले नाही. रामनाथाने पुढे आपल्या वडिलांची गादी चालवली आणि तो देवळाचा पुजारी झाला. अरविंदन रामेश्वरला येणाऱ्या यात्रेकरूंची ने-आण करण्यासाठी वाहतूक व्यवसायात शिरला आणि शिवप्रकाशन दक्षिण रेल्वेचा अन्नपदार्थ पुरवणारा कंत्राटदार झाला. रामेश्वरच्या देवळात दरवर्षी सीताराम कल्याणम उत्सव साजरा होत असे. देवळापासून लग्नमंडपाच्या जागेपर्यंत देवांच्या मूर्ती नेण्यासाठी बोटीची तसेच विशेष मंचकांची व्यवस्था आमचे कुटुंब करत असे. रामतीर्थ नावाच्या एका तळ्याच्या मध्यभागी असलेल्या एका छोट्या बेटावर मंडप असे. त्यामध्ये हा कल्याण उत्सव म्हणजे सीतारामाचे लग्न साजरे होई. ते तळे अगदी आमच्या घराजवळ होते. रात्री झोपताना आईकडून, आजीकडून वेगवेगळ्या संतांच्या, पीरांच्या कथा आणि रामायणातील छोटे छोटे प्रसंग ऐकतच आमच्या घरातील मुले मोठी झाली. मी 5वीत असतानाचा एक प्रसंग आहे. त्यावेळी मी रामेश्वरमच्या प्राथमिक शाळेत शिकत होतो. एक दिवस वर्गावर एक नवे मास्तर आले. मी आणि रामनाथशास्त्री नेहमी एकमेकांशेजारी पहिल्या बाकावर बसत होतो. माझ्या डोक्यावर नेहमी मुसलमान धर्माची निर्देशक टोपी असायची आणि त्याच्या गळ्यात जानवे रुळत असे. त्या नव्या तरुण मास्तरांना कर्मठ हिंदू ब्राह्मण मुलाने मुसलमानाच्या शेजारी बसणे अस्वस्थ करू लागले. आमच्या सामाजिक पातळीनुसार त्यांनी मला शेवटच्या बाकावर जाऊन बसायला फर्मावले. मला अतिशय वाईट वाटले. रामनाथाच्या चेहऱ्यावरची शर्मिंदेपणा उमटला. मी उठून मागच्या बाकावर बसलो. तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर उमटलेले दुःख मी वाचू शकलो. त्याचा रडवेला, अश्रूभरला चेहरा माझ्या स्मृतीमध्ये कायमचा कोरून ठेवलेला आहे. त्या दिवशी शाळा सुटल्यावर आम्ही घरी गेलो अन आपापल्या आईवडिलांना घडलेला प्रकार सांगितला. लक्ष्मणशास्त्रींनी लगेच त्या मास्तरांना निरोप पाठवून बोलावून घेतले आणि आमच्या उपस्थितीत त्याला सांगून टाकले, या निष्पाप, निरागस मुलामध्ये सामाजिक विषमतेचे, उच्च नीचतेचे विष पेरू नको. भिन्न धर्मियामध्ये तेढ उत्पन्न करू नको. इतकेच नव्हे तर रोखठोकपणे त्यांनी त्या मास्तरांना माफी तर मागा किंवा ही शाळा, गाव सोडून जा असे सुनावले. मास्तरांना आपल्या वागण्याचा पश्चाताप तर झालाच, पण लक्ष्मणशास्त्रीसारख्या देवळाच्या प्रमुख पुजाऱ्याचे ते शब्द त्यांच्या अंतःकरणाला जाऊन भिडले. त्यानंतर कधीही त्यांच्या हातून मुलांच्या बाबतीत असा भेदभाव घडला नाही. म्हणून रामेश्वरसारख्या लहान गावात अनेक जातीधर्मांचे लोक
आपापल्या वैशिष्ट्यांना कटाक्षाने जपत होते आणि तरीही एक प्रकारचा समंजस एकोपाही होता. सामाजिक आर्थिक स्तर होते, पण गुण्यागोविंदाने सारे राहत होते. आम्हाला सायन्स शिकवणारे मास्तर श्री शिवसुब्रमण्य अय्यर हेही एका कर्मठ ब्राह्मण कुटुंबातले होते. त्यांची पत्नी जुने रीतिरिवाज पाळणारी, सनातनी वृत्तीची होती. विज्ञानाचा अभ्यास केल्यामुळे असेल, मास्तरांची मते पुरोगामी होती. अर्थहीन सामाजिक रूढीबंधने तोडून लोकांनी एकमेकांशी सहजपणे मोकळेपणी मिसळावे यासाठी ते नेहमी प्रयत्न करीत. मी त्यांचा अगदी आवडता विद्यार्थी होतो. मला ते नेहमी म्हणायचे, कलाम, मोठमोठ्या शहरातील सुशिक्षित लोकांच्या तोडीचे तू व्हायला हवेस. एक दिवस त्यांनी मला त्यांच्या घरी जेवायला बोलावले. आपल्या सोवळ्या स्वयंपाकघरात बसून एक मुसलमान विद्यार्थी जेवणार या कल्पनेने त्यांची पत्नी घाबरून गेली. तिने माझे ताट स्वयंपाकघरात वाढायला साफ नकार दिला. पण माझे मास्तर शिवसुब्रमण्य अजिबात गडबडले नाहीत किंवा आपल्या पत्नीवर रागवलेही नाहीत. माझ्या शेजारी बसून बाहेरच्या खोलीत आपल्या हाताने त्यांनी मला वाढले आणि शेजारी बसून ते स्वतः जेवू लागले. स्वयंपाकघराच्या दाराआडून त्यांची पत्नी पाहत होती. मी कसा भात जेवतो, पाणी पितो, जेवण झाल्यावर जमीन पुसून घेतो याकडे तिचे बारकाईने लक्ष होते. मी परत निघालो तेव्हा मास्तरांनी मला पुन्हा पुढच्या रविवारी यायचे आमंत्रण दिले. मी पटकन हो किंवा नाही म्हणावे या संभ्रमात पडलो. तेव्हा जाणून ते म्हणाले, हे बघ, आपल्याला जेव्हा प्रस्थापित गोष्टी बदलवायच्या असतात तेव्हा असे छोटे मोठे अडथळे दुर्लक्षून टाकायचे असतात. तू जरूर ये. पुढच्या आठवड्यात मी परत जेवायला गेलो. मास्तरांच्या पत्नीने यावेळी मला स्वयंपाकघरात जेवायला बसवले आणि स्वतःच्या हातांनी वाढले. दुसरे महायुद्ध संपले आणि भारताचे स्वातंत्र्य आवाक्यात आलेले सर्वांना जाणवू लागले. गांधीजींनी आवेशात घोषणा केली, भारताची उभारणी भारतीयच करतील. त्यांच्या या शब्दांनी उभ्या देशात नव्या आशेचे वारे वाहू लागले. रामेश्वर सोडून जिल्ह्याच्या ठिकाणी रामनाथपुरमला शिक्षण घेण्यासाठी मी माझ्या वडिलांकडे परवानगी विचारली. विचारात पडल्यासारखे ते क्षणभर गप्प झाले. विचार करता करता त्यांना शब्द लाभावेत आणि ते ओठातून बाहेर पडावेत तसे वडील बोलू लागले. अबुल, तुला मोठे व्हायचे असेल तर गाव सोडून शिक्षणासाठी बाहेर जायलाच हवे. सिगल पक्षी घरटे सोडून एकटे दूरवर उडत जातात आणि नवे प्रदेश शोधतात. तसेच या मातीचा आणि इथल्या स्मृतींचा मोह सोडून तुझ्या इच्छा आकांक्षा जिथे पूर्ण होतील तिथे तुला जायला हवे. आम्ही आमच्या प्रेमाने तुला बांधून ठेवणार नाही. आमच्या गरजा तुझा रस्ता अडवणार नाहीत. माझी आई मला दूर पाठवायला काळजीने ओढेवेढे घेत होती. त्यांनी तिला खलील जिब्रानचे सुप्रसिद्ध शब्द ऐकवले, तुमची मुले ही तुमची नसतात. जीवनाला जगण्याची इच्छा होते म्हणून मुले आणि मुली जन्म घेतात. ते तुमच्यामधून जन्म घेतात पण तुमच्यासाठी तुमच्याकडून जन्म घेत नाहीत. तुम्ही त्यांना प्रेम देऊ शकता पण तुमचे विचार देऊ शकत नाही, कारण प्रत्येक जीव आपली स्वतंत्र विचारधारा घेऊनच या जगात येतो. त्यांनी माझ्या तिन्ही भावांसह मला मशिदीत नेले. पवित्र कुराणातील अल फतेहाचे आयते आम्ही म्हटले. रामेश्वरमच्या स्टेशनवर गाडीत बसून निरोप देताना त्यांनी म्हटले, या गावात तुझे शरीर राहत होते, आत्मा नाही. तुझ्या आत्म्याचा निवास उज्ज्वल भविष्याच्या पोटी आहे. आम्ही कुणी तिथवर पोचू शकणार नाही. आमची स्वप्ने सुद्धा तिथवर जाऊ शकणार नाहीत. अल्लाची तुझ्यावर सदैव कृपा राहू दे. शमसुद्दीन आणि जल्लाउद्दीन माझ्यासोबत रामनाथपुरमला आले. त्यांनी माझे नाव शाळेत घातले, माझी राहण्याची नीट व्यवस्था केली. पण श्वारी हायस्कूल आणि या नव्या वातावरणात माझा जीव रमेना. 50,000वर वस्ती असलेल्या या शहरात सदैव गजबज असायची. पण रामेश्वरमला असा एकजिन्सीपणा होता तसा इथे माझ्या आयुष्याला अनुभवाला आला नाही. मला घराची ओढ अस्वस्थ करायची आणि म्हणून रामेश्वरमला जायची प्रत्येक संधी मी उडी मारून साधायचो. इथे असलेल्या शिक्षणाच्या उदंड संधीपेक्षा आईच्या हातच्या गोड पोळ्यांची ओढ मला मोलाची वाटत असे. आई तशा गोड पोळ्यांचे 12 वेगवेगळे प्रकार करायची. प्रत्येकात वापरलेल्या वेगळ्या पदार्थांचे प्रमाण, खास स्वाद आणि चव अगदी स्पष्टपणे वेगळी असायची. पण हळूहळू माझे घरापासून दूर जाणे मी स्वीकारत गेलो. नव्या वातावरणाशी जुळवून घ्यायचे मी मनाशी ठरवले.
कारण माझ्या वडिलांच्या माझ्याकडून विशेष अपेक्षा आहेत हे मला ठाऊक होते. मी कलेक्टर व्हावे अशी त्यांची इच्छा होती. त्यांची स्वप्ने पूर्ण करणे माझे कर्तव्य होते. रामेश्वरामध्ये वाटणारी सुरक्षितता, तिथले प्रेमळ वातावरण यांचा त्याग करणे मला भाग होते. जलाउद्दीन मला नेहमी सांगत असे की आशावादी विचारामध्ये एक शक्ती असते. जेव्हा घराच्या आठवणीने मी व्याकुळ होत असे तेव्हा मी त्याचे शब्द आठवत राही. मनामध्ये नेहमी आशावादी भविष्याबद्दल चांगलेच विचार आणत राही. त्यामुळे आपल्या विचारांच्या शक्तीचा भविष्यावर चांगला परिणाम होईल असे त्याचे म्हणणे होते आणि माझा त्यावर विश्वास होता. आणि खरेच मला नियतीने रामेश्वरमला परत आणले नाही. मला माझ्या बालपणापासून, माझ्या घरापासून दूर नेले, माझ्या उज्ज्वल भवितव्याच्या दिशेने. थँक्यू मित्रहो. आजचा आपण पहिला धडा संपवलेला आहे. तरी उद्या आपण याचा पुढचा धडा कंटिन्यू करणार आहोत. हे ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. तुम्हाला जे काय वाटतं आहे ते मला सांगा. मी त्याच्यामध्ये नवीन इम्प्रूव्हमेंट आणेल. थँक्यू.